नमस्कार मित्रांनो, आज आपण एक बांबूच्या काडीचा किंवा आईस्क्रीम स्टिकचा एक छानसा मोबाईल स्टँड तयार करणार आहोत. हा पहा, जवळून पहा किती छान आहे आणि अगदी सहजपणे आपल्याला तयार करता येतो आणि नेहमी वापरता येतो आपल्याला. हा पहा, ठेवला मी, किती छान दिसतोय ना आणि आपल्याला आरामशीर वापरता येतो. तर कसा तयार करायचा आपण पाहूया. चला तर लागणारं साहित्य आपण पाहूया. याच्यासाठी आपल्याला साधारणपणे 15 आईस्क्रीमच्या या अशा प्रकारच्या स्टिक्स लागतील. 15 आणि एक पुठ्ठा कट करून अशा प्रकारचा तयार करायचा आहे. एक दोरा लागेल आपल्याला आणि छोटासा साधारणपणे 1 इंच आकाराचा पातळसा कापडाचा, शक्यतो कॉटनचा तुकडा, जरा जवळून बघा, कॉटनचा तुकडा लागणार आहे. हा पातळ असावा. आपण वही चिटकवतो, वहीला बाजूला असतो ना कापडाचा, वहीला किंवा पुस्तकाला बाइंडिंगला वापरतो, तशा प्रकारचा कापडाचा तुकडा आपल्याला हवा. तर आपण सुरुवात करूयात. आणि आपल्याला आता हे सगळं चिटकवण्यासाठी फेविकॉल लागणार आहे. आपण फेविकॉल वापरणार आहोत. तर फेविकॉल वापरताना एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, फेविकॉल मध्ये बरेच प्रकार आहेत. त्यातला एक MR नावाचा प्रकार आहे, फेविकॉल MR. हा MR जो आहे ना, तो कागद किंवा पुठ्ठे चिटकवण्यासाठी वापरतात. आणि दुसरा फेविकॉलचा एक प्रकार आहे, तो आहे फेविकॉल SH. हा जो आहे ना, फर्निचर किंवा लाकूड काम जे आहे त्याच्यासाठी वापरला जातो. तर फेविकॉल SH दोन्हीसाठी वापरता येतो आपल्याला. त्याच्यामुळं शक्यतो अशा प्रकारचे ज्यावेळेस आपल्याला लाकडाचे प्रोजेक्ट्स करायचे त्यावेळेस फेविकॉल SH वापरावा. ठीक आहे. आता मी फेविकॉल SH ऍक्च्युली ही बाटली आहे, त्याच्यामध्ये फेविकॉल SH भरलेला आहे. वर लिहिलेलं जरी MR असलं तर ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा ह्या ज्या आईस्क्रीमच्या स्टिक्स आहेत, या 2-2 अशा जोडून घ्यायच्या एकमेकांना. जोडून पहा, 2-2 जोडलेले आहेत. ठीक आहे. अशा 2-2चा एक. हे कशासाठी, तर ह्याचा जाडी जरा चांगली व्हावी आणि मोबाईल स्टँड मोडू नये किंवा वाकू नये म्हणून आपण हे डबल केलेलं आहे. 2-2 चिटकवले. आणखीन एक अशा 4 किंवा 5 आईस्क्रीम स्टिक्स घ्यायच्या आणि या पद्धतीने चिटकवायच्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक आईस्क्रीम स्टिक घ्यायची आहे आणि त्याचा एक छोटासा तुकडा काढून, एका बाजूला तर गोल असतंच असं, दुसऱ्या बाजूला गोल करून घ्यायचा तुकडा काढून. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक आपल्याला छोटासा तुकडा पाहिजे, एक पुठ्ठा पाहिजे. तर पुठ्ठ्याचा आकार मी असा शेप दिलेला आहे याला छान दिसावं म्हणून. पुठ्ठ्याच्या ऐवजी तुम्ही अशा प्रकारचं एकमेकांना या आईस्क्रीम स्टिक्स चिटकवून बेस तयार करू शकता. पुठ्ठ्याच्या ऐवजी अशा प्रकारचा वापरू शकता. आपल्याला आणखीन एक अशाच 2 स्टिक्स चिटकवून तयार करून घ्यायच्या. हे बघा, एकमेकांना चिटकवलेल्या आहेत. या अशा लावून या बाजूला फेविकॉल लावलेलं आहे आणि हे असं चिटकवलेलं आहे. फेविकॉल पूर्ण वाळू द्यायचं आणि पक्का चिकटतात. ठीक आहे. दोरा आणि आपल्याला एक कपडा लागणार. आता आपण सुरुवात करूयात. हे जे आपण 2-2 स्टिक्स चिटकवलेल्या आहेत त्या अशा त्रिकोणी आकाराने अशा आपल्याला लावायच्या. ठीक आहे. आणि हा जो आपण आईस्क्रीम स्टिक्सचा एक गठ्ठा तयार केलेला आहे चिटकवून, ठीक आहे, तर त्याच्या आधी काय करायचं आपल्याला, इथे एक्झॅक्टली सेंटरला इथे एक होल पाडून घ्यायचा आपल्याला. तर हे होल कशासाठी हे नंतर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आणि इथे आपल्याला या आईस्क्रीम स्टिक ज्या आहेत त्या अशा प्रकारे चिटकायच्या. तर ही जी बाजू आहे ना, ही जरा थोडीशी साफ करून घ्यायचे, ब्लेडनी जरा व्यवस्थित साफ करून घ्यायचे. वर खाली जर असतील तर त्या काढून टाकायच्या, म्हणजे हे व्यवस्थित इथे चिकट असं चिटकवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो तुकडा आहे हा आपल्याला इथे चिटकवायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. हा एवढा भाग झाला. आणि हा जो आपण पुठ्ठा घेतलेला आहे तो पुठ्ठा आपल्याला इथे असा चिटकवायचा. ही पुढची बाजू झाली.
आता चिटकवलेली बाजू तुम्हाला पुढची दाखवते. ही पुढची बाजू आहे बघा. हा त्रिकोण खालच्या बाजूला ही पट्टी लावलेली आहे. ठीक आहे, इथं वर एक पट्टी लावलेली आहे. आता मागची बाजू आपण बघायची आहे. मागच्या बाजूला आपल्याला काय करायचंय, तर मी मागची बाजू तुम्हाला दाखवतो कशी केलेली आहे. मागच्या बाजूला हे असं आहे. ही जी बाजू आहे ती खाली येणार आहे. इथे आपण मागची बाजू बघतोय ना, मागच्या बाजूला आता ही अशी रचना आहे बघा, इथे दाखवली आहे इथे. ठीक आहे, तर आता काय करायचंय, तर मागच्या बाजूला हे जे होल आहे इथे पाडलेलं, याला इथे ही पट्टी चिटकवायची आहे. हे होल सेंटर आलं पाहिजे, याच्या सेंटर आलं पाहिजे. इथे होल आलेलं आहे सेंटरला, त्याच्यात दोरा ओलेला आहे आणि हे असं चिटकवून घ्यायचं. ठीक आहे, हे चिटकवल्यानंतर हे स्टँड आपल्याला उभं राहिलं पाहिजे ना, असं अँगलनी, या अँगलनी. त्यासाठी आपल्याला इथे बिजागरी सारखं एक साधन तयार करायचं आहे. नीट बघा जवळून. तर इथं काय करायचं, आपल्याला एक कपड्याचा तुकडा घेऊन हा तुकडा इथे चिटकवायचा आहे. इथे अर्धा चिटकवायचा आणि अर्ध्या भागाला परत फेविकॉल लावून हा जो भाग आहे, दुसरी पट्टी काढली ना आपण, त्याला इथे एक होल पाडायचं आणि हे इथे चिटकवायचं आपल्याला. हे होल, खालचं होल, इथलं हे होल, आणि या पट्टीचं होल हे समोरासमोर आलं पाहिजे. हे बघा इथे समोरासमोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक दोरा ओवायचा आहे. दोऱ्याचं एक टोक इथं येईल याला आणि दुसरं टोक इथे येईल. ठीक आहे, हे बघा इथे करून दाखवलेलं आहे तुम्हाला. एक टोक इथं बांधलंय, गाठ मारून केलेलं आहे आणि दुसरं टोक इथे गाठ मारून बसवलेलं आहे. हे बिजागरी सारखं होतं आणि हे कपडा जो आहे वहीसारखं फिरतंय बघा हे, हो की नाही. तर हे अशा प्रकारे हे हल्लं पाहिजे आणि हे चांगलं व्यवस्थित वाळू द्यायचं जे आपण लावलेलं आहे. तर अशा प्रकारे हा स्टँड आपल्याला अँगलमध्ये असा लावता येतो. आता तुम्ही सगळ्या बाजूनी बघा, म्हणजे काय केलं ते कळेल. पुढची बाजू परत एकदा रिपीट करतो. पुढच्या बाजूला हा त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या खालच्या बाजूला इथे आपण 4 त्या पट्ट्या लावलेल्या आहेत. वरच्या बाजूला एक पुठ्ठ्याची पट्टी लावलेली आहे. ठीक आहे, मागच्या बाजूला आपण ही 2 एकमेकांना स्टिक्स चिटकवल्या होत्या ना, आईस्क्रीमच्या स्टिक्स, त्याच्यानंतर इथे कपडा लावून त्या बिजागरी सारखं काम करतो तो कपडा इथे आणि इथे फेविकॉलने चिटकवलेला आहे आणि मधला भाग असा हलतो आहे आणि इथं दोरा लावलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा दोऱ्यामुळे हा मागे सरकत नाही आणि पडत नाही. बघा सगळ्या बाजूनी पहा, हे तुमच्या लक्षात येईल काय केलेलं आहे मी. आणि मग आपण याच्यावर आपला मोबाईल कसा ठेवता येतो. तुम्हाला उभा ठेवू शकता तुम्ही. हा बघा आता मी असा ठेवतोय, आडवा ठेवता येते. आपल्याला जर मूवी वगैरे बघायची असेल तर किंवा काही वाचायचं असेल तर आपण असं उभाही ठेवू शकतो. बघा आता उभा ठेवतो ना, उभा ठेवला आहे ना. छान आवडला ना तुम्हाला. ह्याचा मित्रांनो ह्याचा आणखीन एक मी उपयोग तुम्हाला दाखवतो. एक मिनिट हा, तुम्हाला उपयोग दाखवतो. मी ह्याचा आणखीन वापर करतो. बघा माझ्याकडे जो मल्टीमीटर आहे ना, तो मल्टीमीटर मी ह्याच्यावर ठेवत असतो. म्हणजे आपल्याला ह्याचा उपयोग काय करायचा हे आपण ठरवू शकतो. मी नेहमी मल्टीमीटर असाच वापरतो, म्हणजे आपल्याला व्यवस्थित टेस्ट करताना मल्टीमीटर असा अँगलनी पाहायला अवघड जातो, हा असा पाहायला सोपा जातो. तुम्हाला हा स्टँड, मोबाईल स्टँड सहजपणे करता येईल. तुम्हाला आवडलंच असेल लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.